या एरियामध्ये अमृतधाम म्हणून म्हटलेलं आहे, म्हणजे अमृताचं धाम. तर पूर्वी लोक सांगायचे की ज्यावेळेस हा कुंभ आणला गेला तो इथं ठेवला गेला म्हणून या एरियाला नाव पडलं गेलं का अमृतधाम. तर या एरियामध्ये अमृताचा जो धाम आहे म्हणजे लोकांना अमृत मिळावं यासाठी जे अमृताचं कुंभ आहे इथं तो स्थापित झाला पाहिजे. या सर्व संकल्पनेने आयुर्वेदामध्ये जे अमृताचं वर्णन केलेलं आहे याचा सर्व विचार करून इथे या ठिकाणी आपण हॉस्पिटलचं निर्माण करण्यात आहे. या आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये आपण रुग्णांना त्यांची दिनचर्या, ऋतुचर्या, त्यांचं दिनमान कसे असावे हे त्यांना सगळं आपण ट्रेनिंग देणार आहोत. यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आजारपण आले आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दुःख होत आहे, जे त्रास होतात, हे सगळे कमी करण्यासाठी त्यांना एक प्रॉपर गाईडलाईन मिळेल, त्यांना एक प्रॉपर एक प्रकारची माहिती मिळेल आणि त्यांच्या दिनचर्येमध्ये सुधारणा करता येतील आणि त्यांच्या शरीरात असलेले आजार हे पंचकर्म आणि बाकीच्या उपचाराने आपण ते कमी करू शकतो. अशा सर्व उद्देशाने हे आयुर्वेदिक हॉस्पिटल आपण इथे निर्माण करण्याचा विचार केला. नाशिकमधील अमृतधाम हे स्थान तुम्ही बघितलं तर पुणे, नगर, धुळे, औरंगाबाद, त्यासोबतच गुजरात, सुरत, त्यासोबत मुंबई या सर्वांसाठी मध्यवर्ती जागा आहेत. याच्यामुळं या सर्व ठिकाणच्या लोकांना ही जागा मध्यवर्ती पडते, त्यामुळे या ठिकाणी सर्व लोकांना पोहोचण्यासाठी खूप सोयीस्कर होतं. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून या अमृतधाम ठिकाणी आपण हे आयुर्वेदिक हॉस्पिटल निर्माण केलं आहे आणि सर्वांना या गोष्टींचा फायदा व्हावा या हिशोबाने ह्या अमृतधाम एरियामध्ये आपण हरिवल्लभ नावाचं आयुर्वेदिक पंचकर्म केंद्र चालू केलं आहे. आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्यासाठी केरळ किंवा परदेशात जावं लागतं. अमृतधामच्या हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटलमध्ये या सगळ्या सुविधा अवेलेबल केल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा सर्वांनी नक्की फायदा घ्यावा. या सर्व गोष्टींचा फायदा कसा होणार आहे, काय होणार आहे आणि या हॉस्पिटलमध्ये काय काय असणार आहे हे आपण पुढील भागात बघूयात.